तुमच्यापेक्षा तुमच्या आईवडिलांनी जास्त उन्हाळे पावसाळे खाल्ल्यात, अप्स अँड डाऊन्स पाहिलेत. तुम्ही असं नाही समजायचं की आम्ही इथं आलोय आणि पुण्यात आलोय, माझं ग्रॅज्युएशन झालंय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय आणि मी खूप हुशार आहे. तुमचे आईवडील फक्त शिकलेले नसतील, काय परिस्थितीमुळे त्यांचं शिक्षण झालेलं नसेल, पण जर तुमच्या दोघांचा बुद्ध्यांक चेक केला तर तुमच्या आईवडिलाचा बुद्ध्यांक तुमच्यापेक्षा जास्त निघू शकतो. विधान. त्यामुळे आपल्याला लिहिता वाचता येतंय, फसवायचं नाही. आणि दुसरा मुद्दा, त्यांना पण कळत असतंय आपल्यापेक्षा दुप्पट व्हायचे असतात, ते त्यापेक्षा जास्त व्हायचे असतात, त्यांना पण कळत असतं पोरं आपल्याला फसवत असतंय, परंतु तुम्हाला दुखवत नसतंय. विधान. ते दुखवत नसतंय. का दुखवत नसतंय मला सांगा. ती समजावून घेत असते तुम्हाला, म्हणून तुम्ही त्यांना फसवायच्या भानगडीत पडू नका. आणि तुम्ही आईवडिलाला फसवलं तरी चालेल, आईवडिलाला फसवलं, भावाला फसवलं चालेल, बहिणीला फसवलं चालेल, लोकांना फसवलं चालेल, पण स्वतःला फसवू नका. कारण दुसऱ्याला फसवल्यानंतर दुसरे लोक तुम्हाला माफ करतील, पण स्वतः फसवल्यानंतर तुम्हाला कोणीच माफ करणार नाही. तुम्ही कधी कधी लक्षात ठेवायचं, घरी गेल्यानंतर आई भाकरी करत असून चुलीच्या पुढं, चुलीपुढं आपण बसतो किंवा जेवता जेवता आई किंवा वडील असं तत्वज्ञान जीवनामध्ये सांगून जातात की तत्वज्ञान आपण ते जगातल्या कुठल्याच शाळेतल्या विद्यापीठ शाळेत किंवा विद्यापीठात ते अनुभव शिकलेलं नसतो. असं तत्वज्ञान ज्यावेळेस आपल्या लक्षात येतं की हे तत्वज्ञान असं कुठून दहा पडतं त्यांच्या तोंडा वाटे, त्यावेळेस लक्षात आलं असतं ते तत्वज्ञान त्यांच्या जगण्याच्या अनुभवातून आलेलं तत्वज्ञान असतं.